नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील प्रकरण क्रमांक 8 त्याच्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 त्रिकोणमिती हे प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 आपण बघणार आहोत. या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील सराव संच 8.1 8.2 हे आपण अभ्यासलेले होते. आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत, संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 मधील उदाहरण. तर जो पहिला प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या प्रश्न एक त्याच्यामध्ये दिलेला आहे पहा, की खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. उत्तराचा अचूक पर्याय निवडा असा प्रश्न आहे. आणि त्यातलं पहिलं उदाहरण जे आपल्याला दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? त्याच्यामध्ये पर्याय दिलेत आपल्याला. पहिला पर्याय दिलेला आहे ए साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला बी कॉस थीटा इज इक्वल टू टॅन 90 वजा थीटा. त्यानंतर तिसरा पर्याय जो आहे सी साइन थीटा बरोबर टॅन 90 वजा थीटा. त्यानंतर डी जो चौथा पर्याय आहे टॅन थीटा बरोबर टॅन 90 वजा थीटा. आता यातलं कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. आपण जे 90 वजा थीटा याची सूत्र आपण अभ्यासलेली होती पहा. मी इकडं कोणकोणती अभ्यासली होती आपण पाहतो. साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. बरोबर. त्यानंतर हे आपण अभ्यासलेलं होतं याच्यामध्ये. त्यानंतर टॅन असेल तर टॅन थीटा कॉट 90 वजा थीटा आणि कॉट थीटा टॅन 90 वजा थीटा. त्यानंतर सेक आणि कोसेकच्या बाबतीत पण असं सेक थीटा कोसेक 90 वजा थीटा आणि कोसेक थीटा सेक 90 वजा थीटा. ही सूत्र आपण अभ्यासलेली होती. याच्यामध्ये इथं जे दिलेले आहेत साइन थीटा कॉस 90 वजा थीटा, कॉस आणि टॅनचं असं काही सूत्र त्याच्यामध्ये नाहीये. हे साइन आणि टॅन मध्ये पण नाहीये. म्हणजे साइन आणि टॅनच्या 90 वजा थीटा सूत्र नाहीये. टॅन आणि टॅन असं पण काही सूत्र नाही. तर हे पहिलं सूत्र जे आहे म्हणजे पहिला पर्याय तो इथं आपल्याला दिसतोय साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. तर हे सूत्र आपण अभ्यासलेलं आहे. म्हणून पर्याय ए हा तुमचा बरोबर आहे. तर तुमचं काय असेल ए हा पर्याय तुमचा बरोबर आहे. तुम्ही साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा हे तुमचं उत्तर असेल.
त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरा प्रश्न जो दिलाय आपल्याला, साइन 90° ची किंमत खालीलपैकी कोणती? साइन 90° ची किंमत खालीलपैकी कोणती? प्रश्न हा दिलेला आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. ए वर्गमुळात 302, बी 0, सी 1/2 आणि डी 1 आहे. तर आपल्याला हे साइन 90 आपण हा पाठ शिकत असताना गुणोत्तरांचे जे म्हणजे लघुकोणाचे किंवा लघुकोणाचे आपण माप जे गुणोत्तराचे आहेत त्याच्या किमती आपण अभ्यासलेल्या होत्या. तर त्याचा एक तक्ता मी दिलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये. तर तिथे साइन 0°, साइन 30°, साइन 45°, साइन 60°, साइन 90°, त्याचप्रमाणे कॉसचे पण सर्व जे लघुकोण आहेत त्यांची मापं, त्याचप्रमाणे टॅन आणि ही जे काही 0°, 30°, 45°, त्याचप्रमाणे 60° आणि 90° या सर्वांच्या एक तक्ता मी लिहून दिलेला होता. त्याच्यात आपण पाहून हे सांगू शकतो. ते जर तुमच्या लक्षात असेल की साइन 90° ची किंमत किती आहे, तर ती 1 हे उत्तर आहे त्याचं. साइन 90° ची किंमत 1 आहे, म्हणून तुमचा पर्याय जो आहे तो डी बरोबर आहे, 1. त्यानंतर त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न असा दिलेला आहे आपल्याला, तिसरा 2 tan 45, 2 tan 45° अधिक cos 45° वजा sin 45° बरोबर किती? असा प्रश्न आहे आणि ज्या किमती दिल्या तुम्हाला त्याची उत्तर पर्याय दिलेले आहेत. ए 0, बी 1, सी 2 आणि डी 3 असं दिलेलं आहे. तर आपल्याला सोडवावं लागेल. म्हणजे या ज्या दिलेली राशी आहे त्या राशीमध्ये किमती ठेवू आणि मग कोणता पर्याय बरोबर येतो आपण बघूया. आता हे उत्तराचं स्पष्टीकरण आपल्या परीक्षेत लिहायचं गरज नाही, फक्त योग्य पर्याय लिहायचा आहे. आपण ते रफ सोडवू शकतो. आपण 2 tan 45° अधिक cos 45° वजा sin 45° किमती ठेवूया आपण. 2 tan 45 ची किंमत आपल्याला तक्त्यावरून घेता येईल. tan 45 1 आहे किंमत त्याची, गुणिले 1 अधिक cos 45 ची किंमत 1/2 आहे, सॉरी 1/√2 आहे, वजा sin 45 ची किंमत सुद्धा 1/√2 आहे. मग हे 1/√2 आणि 1/√2 कॅन्सल होईल, अधिक आणि वजा. बघा 2 आहे तसं. त्यानंतर tan 45 ची किंमत 1 आहे, त्यानंतर cos 45 ची किंमत 1/√2 आहे आणि sin 45 सुद्धा किंमत 1/√2 आहे. हे अधिक 1/√2 वजा 1/√2 कॅन्सल होईल आणि 2 हे 2 म्हणजे 2 उत्तर येईल. मग हा सी तुमचा पर्याय बरोबर असेल. तर हे तुम्ही रफ मध्ये सोडवून त्याचं उत्तर पर्याय कोणता बरोबर आहे आपण लिहू शकतो या ठिकाणी. सी आणि हा पर्याय तुमचा बरोबर असेल.
त्यानंतर चौथा एक प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये, कॉस 28 अंश छेद साइन 62 अंश बरोबर किती? आणि पर्याय दिले तुम्हाला, हे पर्याय आहे 2 टी ऋण 1 सी 0 आणि डी 1 दिलेला आहे. तर याचं उत्तर कसे काढता येईल पहा. ते कॉस 28 अंश छेद साइन 62 अंश बरोबर किती असा प्रश्न आपल्याला आणि पर्याय दिलेले आहे. तर इकडे मी सोडवते पहा. कॉस 28 अंश छेद साइन 62 अंश. आता आपण कॉस 28 अंश दिलेला आहे, तर कॉस हे सूत्र आपल्याला माहिती आहे, कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा, हे सूत्र आहे. या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा. मग मी असं लिहितो, कॉस 28 च्या ऐवजी साइन 90 वजा 28 छेद साइन 62. मग मी फक्त अंशामध्ये सूत्र वापरलं, छेद आहे तसंच ठेवलं आणि 90 वजा 28 आपण जर केलं, 90 मधून 28 गेले तर हे साइन आहे तसं आणि हे सुद्धा 62 येईल आणि छेद सुद्धा 62 आणि हे कॅन्सल होईल आणि उत्तर काय 1. मग आता हा कोणता पर्यायातला बरोबर असेल, तर हा डी म्हणजे तुमचा पर्याय डी हे बरोबर आहे. आणि हा डी पर्याय, फक्त अचूक पर्याय निवडा असं म्हटलं. हे पुढचं पर्याय लिहायचे आहेत अशा प्रकारे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल कसं सोडवायचं ते. आता हे फक्त बहुपर्यायी प्रश्न आहे, त्याच्या पुढचा आपण भाग पाहू. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 असा दिलेला आहे पहा. काटकोन त्रिकोण TSU, काटकोन त्रिकोण TSU मध्ये TS बरोबर 5, कोन S बरोबर 90 अंश, SU बरोबर 12, SU बरोबर 12, तर साइन टी, तर साइन टी त्यानंतर कॉस टी, त्यानंतर टॅन टी काढा. तसेच साइन यू, त्यानंतर कॉस यू आणि टॅन यू काढा, असाही प्रश्न आहे. आणि तुम्हाला आकृती दिलेली आहे इथं. TSU हा काटकोन त्रिकोण, TS आणि U. आता याच्यामध्ये आपल्याला काटकोन त्रिकोण TSU मध्ये काय दिलं, TS बरोबर 5, TS कुठे हे 5 हे दिलेले आहे आणि कोण S 90 दिलेला आहे आणि SU ही 12 दिलेली आहे. तर साइन टी म्हणजे टी या कोणाची
साइन गुणोत्तर घ्यायचं आहे, कॉस गुणोत्तर घ्यायचं आणि टॅन गुणोत्तर घ्यायचं. त्याचप्रमाणे यू हा कोण जो आहे त्या यू कोणाचं सुद्धा साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर आणि टॅन गुणोत्तर असं घ्यायचं आपल्याला. तर पाहूया आपण कसं सोडवता येईल. सुरुवातीला आपल्याला ही गुणोत्तर घेत असताना तिसरी बाजू जी आहे काटकोन त्रिकोणातला हा कर्ण तो प्रथम काढून घेतला पाहिजे. मग आता हा काटकोन त्रिकोण आहे, दोन बाजू दिल्यात काटकोन करणाऱ्या बाजू टीएस आणि एसयू. तर आपल्याला काय करता येईल, तिसरी बाजू काढताना पायथागोरसचा प्रमेय वापरता येईल. तर सुरुवातीला आपण त्रिकोण, काटकोन त्रिकोण, त्रिकोण एस यू मध्ये कोण एस 90 अंश, त्याचप्रमाणे टीएस बरोबर 5 आणि एसयू ही बाजू किती आहे 12. तर पायथागोरस म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार काय सांगता येईल इथं, टीयू वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर टीएस वर्ग अधिक काय एसयू वर्ग. ठेवा किमती आपल्याला, टीएस ची किती किंमत आहे 5, 5 चा वर्ग अधिक एसयू 12, 12 चा वर्ग. मग बरोबर 5 चा वर्ग 25 अधिक 144 169 त्याची बेरीज केली असता 169 येईल. म्हणजे टीयू वर्ग बरोबर 169, मग याचं वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूचं. मग टीयू बरोबर काय ना, आता आपल्याला माहिती आहे की 169 हा कोणाचा वर्ग आहे, तर तो किती आहे 13 चा वर्ग आहे. म्हणून टीयू किती आलं 13 आलं. आता हे टीयू 13 काढलं म्हणजे कर्ण तुमचा किती आला 13. मग आता आपण गुणोत्तर घेऊ शकतो. आता आपण साइन टी म्हणून आता पहिलं गुणोत्तर घेऊया आपण साइन टी. काय आहे साइन टी, आपल्याला माहिती आहे की टी कोणासमोरील बाजू छेद कर्ण म्हणजे एसयू छेद टीयू, एसयू छेद टीयू बरोबर का. टी कोणासमोरील बाजू एसयू आहे, छेद काय कर्ण म्हणजे 12/13 म्हणजे साइन टी बरोबर 12/13. त्याप्रमाणे दुसरा गुणोत्तर आपण घेणार आहोत कॉस टी. कॉस टीचं टी या कोणाचं कॉस गुणोत्तर, कॉस गुणोत्तर सूत्र आपल्याला माहिती आहे कोणालगतची बाजू छेद कर्ण. मग टी या कोणालगतची बाजू टीएस छेद कर्ण कोणता टीयू, टीएस छेद टीयू आणि म्हणून टीएस किती आहे 5 आणि कर्ण किती आहे 13. म्हणून कॉस टी बरोबर 5/13. बघा समजते का. त्याचप्रमाणे आता तिसरं जे आपल्याला घ्यायचं टॅन डी. आता टॅन गुणोत्तराचं सूत्र आपल्याला माहिती आहे टॅन टी बरोबर टॅन गुणोत्तर काय सांगते, तर कोणा समोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू म्हणजे एसयू. तर टी या समोरील बाजू कोणती एसयू आणि लगतची बाजू कोणती आहे टीएस आहे. म्हणजे एसयू छेद टीएस. पहा समोरील बाजू लक्षात येते का, पहा टी कोणा समोरील बाजू एसयू आहे म्हणून समोरील बाजू छेद काय आहे लगतची बाजू टीएस म्हणजे 12/5 म्हणून टॅन टी बरोबर 12/5. आता आपल्याला अजून काही हे तीन गुणोत्तर काढले आपण साइन टी, कॉस टी आणि टॅन टी. त्याचप्रमाणे आपल्याला साइन यू
कॉस यू आणि टॅन यू काढायचा आहे. त्याचप्रमाणे साइन यू, साइन यू. आता यू कोण आहे? इथला लघु कोण आहे. आता साइन गुणोत्तर यू कोणाचं घ्यायचंय म्हणजे समोरील बाजू छेद करणं, म्हणजे टीएस छेद टीयू, टीएस छेद टीयू, जे टीएस किती आहे 5 छेद टीयू किती आहे 13, म्हणजे 5/13 उत्तर आहे. म्हणजे साइन यू 5/13. त्यानंतर पुढचं कॉस यू, कॉस यू. बरं, आता कॉस गुणोत्तर काय सांगतो तर कोणालगतची बाजू छेद करणं. आता हा यू कोण आहे, यू कोणालगत, समोरची बाजू कोणती टीएस, लगतची बाजू एस यू आणि कर्ण टी यू. मग यू कोणालगतची बाजू, तर कॉस गुणोत्तर घ्यायचं यूच. तर एस यू हे कोणालगतची बाजू आहे, यू कोणालगतची, आणि कर्ण कोणता आहे टी यू. तर एस यू छेद टी यू, एस यू छेद टी यू, आणि एस यू ची किती किंमत आहे 12 आणि कर्ण किती आहे 13, म्हणून कॉस यू 12/13. त्यानंतर शेवटचं आपल्याला टॅन यू घ्यायचं आहे गुणोत्तर. टॅन यू, टॅन यू. आता टॅन गुणोत्तर माहिती आहे का, आपण एखाद्या लघुकोणाचं टॅन गुणोत्तर घेतो, काय सूत्र आहे तर टॅन जो काही कोण दिलेला आहे यू, टॅन यू असेल तर समोरची बाजू छेद लगतची बाजू, म्हणजे टीएस छेद एस यू, टीएस छेद एस यू, आणि जर मग टीएस किती आहे 5 आणि एस यू किती आहे 12, म्हणून टॅन यू बरोबर 5/12. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व गुणोत्तर काढता येते. तर इथं सुरुवातीला पाहायचं आपल्याला, ज्यावेळेस गुणोत्तर काढायचे विचारले असतील दोन्ही लघुकोणाची, काटकोन त्रिकोणातील दोन्ही लघुकोणाची किंवा एकाही काढायला सांगितले असतील, तर आपल्याला ह्या काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा दोन बाजू देतात, तिसरी बाजू ह्या पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला काढावी लागते, आणि ती काढल्यानंतर तिन्हींची मापं मिळाल्यानंतर आपल्याला जी गुणोत्तर विचारली जातात त्या गुणोत्तराची किमती आपल्याला काढता येतात. फार सोपं आहे आणि सहजपणे लक्षात येण्यासारखं आहे. काही वेळेला तुम्हाला कर्ण देतील आणि एक बाजू देतील, दुसरी बाजू काढावी लागेल. या सूत्रानुसार म्हणजे पायथागोरस प्रमेयाच्या सूत्रानुसारच आपल्याला काय करावं लागेल, तिसरी बाजू काढायची आहे. कर्ण देतील, एक बाजू देतील, दुसरी बाजू काढायची असेल काटकोन करणारी, किंवा आता या उदाहरणात आपल्याला काटकोन करणाऱ्या दोन बाजू दिल्या आणि कर्ण काढला पाहिजे, तो जसा आपण काढलेला आहे, आणि मग त्या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. याच्यामध्ये फार सोपी अशी उदाहरणं आहेत. ओके, आता याचप्रमाणे दुसरं त्याच्या पुढचं पण एक उदाहरण असंच दिलेलं आहे. प्रश्न तिसरा असा दिलेला आहे, थोडासा बदल आहे त्याच्यामध्ये, पाहूया. काटकोन त्रिकोण वाय एक्स झेड, काटकोन त्रिकोण वाय एक्स झेड मध्ये कोन एक्स बरोबर 90°, एक्स झेड बरोबर 8,
आणि YZ बरोबर 17 सेमी, तर पण 8 सेमी आहे. त्यानंतर तर साइन Y cos Y tan Y म्हणजे Y कोणाची तिन्ही गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितलं. त्याचप्रमाणे Z कोणाची पण तर आणि साइन Z cos Z आणि tan Z काढा. म्हणजे दोन्हीही लघुकोणाची आपल्याला त्रिकोणमिती गुणोत्तरे काढायला सांगितलेत, साइन कॉस आणि टॅन. अशा आकृती आपण आपल्या तुमच्या प्रश्नामध्ये दिलेली आहे. X त्यानंतर Y आणि Z काटकोन X आहे आणि XZ आपल्याला दिला किती 8 सेमी आणि ZY किंवा YZ आपण म्हणू ते 17 दिले. आता इथं लक्षात घ्या, काटकोन त्रिकोणात आपल्याला कर्ण दिलेला आहे आणि काटकोन करणारी बाजू दिली. तर आपल्याला काय करावं लागेल, आता आपण मागे उदाहरण जे सोडवलं त्याच पद्धतीने काय करावं लागेल आपल्याला. तर कर्ण दिलाय, इथे एक बाजू दिली, मी सांगितलं होतं मागच्या उदाहरणात तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र वापरून तिसरी बाजू काढावी लागेल, काटकोन करणारी दुसरी बाजू काढावी लागेल, म्हणजे या त्रिकोणाची तिसरी बाजू आपण म्हणू. तर ती काढल्यानंतरच आपल्याला गुणोत्तर लिहिता येते. तर आता जे उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचंय. पुन्हा एकदा लक्ष द्या, त्रिकोण YXZ मध्ये कोण X 90 अंश म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. त्यानंतर मापन आपण XZ बरोबर 8 सेमी आणि YZ बरोबर 17 सेमी. बरोबर. त्यानंतर आता आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता याच्यामध्ये YZ वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे XZ वर्ग अधिक XY वर्ग, XZ वर्ग अधिक XY वर्ग. बघा लक्षात येते का, कर्ण या ठिकाणी YZ आहे, तर कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे उरलेली बाजू कोणती XZ वर्ग आणि XY वर्ग. तर ते सूत्र लिहिले, किंमत ठेवा याच्यामध्ये. XYZ ची किंमत काय दिली पहा, YZ 17 चा वर्ग बरोबर XZ किती आहे 8 अधिक XY वर्ग 17 चा वर्ग. मग आपण हे पाठ असते सर्वांचे 289 8 चा वर्ग 64 अधिक XY वर्ग. ज्या विद्यार्थ्याला असे पाठ नाही त्यांनी करून पाहायचं 17 चा वर्ग कसा करता येईल. 17 गुणिले 17 त्यांनी असं केलं तरी चालेल. करून बघितलं तरी चालेल. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जमत नाही त्यांनी, आणि शक्यतो 30 पर्यंत वर्ग पाठ असायला हवे. तर आता हे 64 इकडून वजा होईल, 289 वजा 64 बरोबर XY वर्ग.
वजाबाकी करायचे. 6 4 गेले 5, 8 6 गेले 2 आणि हे 2 एक्स वाय. तर 200 एक्स वाय 225 हा कोणाचा वर्ग आहे पाहायचा. एक्स वाय वर्ग बरोबर 225 वर्गमूळ घ्या. एक्स वाय बरोबर काय असेल 15. एक्स वाय बरोबर काय असेल 15. मग थोडक्यात एक्स वाय बरोबर 15 असे मिळालं. आता आपण हे 15 आलं असं लक्षात. आता आपण काय करणार आहोत, सर्व जे आपल्याला गुणोत्तर विचारलं ते घ्यायचे. म्हणून पहिले गुणोत्तर कोणत्या याचं विचारलंय, साइन वाय. आता साइन वाय याच्यामध्ये जे विचारलेलं आहे वाय कोणाची गुणोत्तर. साइन वाय काय पहा, वाय हे लघुकोण आहे. याच्या समोरची बाजू कोणती, एक्स झेड छेद कर्ण वाय झेड. साइन गुणोत्तर काय सूत्र आहे, समोरची बाजू छेद कर्ण. वायच्या समोरची बाजू कोणती, एक्स झेड, कर्ण कोणता आहे वाय झेड. म्हणून एक्स झेड किती आहे तुमची 8/17 आणि म्हणून साइन वाय बरोबर 8/17. त्यानंतर कॉस वाय. आता कॉस वाय, कॉस गुणोत्तर काय सूत्र आहे, लगतची बाजू छेद कर्ण. तर वाय कोणा लगतची बाजू कोणती आली, ही समोरची, हा कर्ण म्हणजे लगतची बाजू कोणती आली एक्स वाय. एक्स वाय कर्ण आपल्याला माहिती आहे काटकोनाच्या समोरची बाजू, कर्ण कोणता वाय झेड. एक्स वाय किती आहे 15 छेद किती 17 म्हणून कॉस वाय 15/17. जे लक्षात आलं असेल आपण किमती ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर तिसरं जे आहे ते टॅन वाय. टॅन वाय काय टॅनचं गुणोत्तर आहे, तर टॅनचं गुणोत्तर आहे की समोरील बाजू छेद लगतची बाजू. वाय कोणाचं टॅन गुणोत्तर घेतलं की समोरची बाजू कोणती ना एक्स झेड, हा कर्ण आहे बरोबर. मग ही लगतची बाजू म्हणजे वाय कोणाची समोरची बाजू एक्स झेड आणि लगतची बाजू एक्स वाय. टॅन गुणोत्तर आपल्याला सूत्र माहिती आहे, समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजे एक्स झेड छेद एक्स वाय. एक्स झेड छेद एक्स वाय. काय किंमत आहे एक्स झेड ची 15, सॉरी एक्स झेड ची 8 आहे आणि छेद 15, 8/15 म्हणून टॅन वाय बरोबर 8/15. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या लघुकोणाची पण घ्यायची, झेड या लघुकोणाची सर्व गुण साइन कॉस आणि टॅन. तर त्यातलं पहिलं साइन झेड. झेड कुठे हा कोण आहे, हा लघुकोण आहे. त्याचं साइन गुणोत्तर म्हणजे समोरील बाजू छेद कर्ण. तर झेडच्या समोरची बाजू कोणती आहे एक्स वाय आणि कर्ण कोणता आहे वाय झेड. तर एक्स वाय छेद वाय झेड, एक्स वाय छेद वाय झेड 15/17 किमती ठेवा. 15/17 म्हणून साइन झेड 15/17. नंतर दुसरं कॉस झेड. तर झेड या कोणाचं गुणोत्तर घेते म्हटल्यानंतर कॉस गुणोत्तर काय सांगतं, लगतची बाजू छेद कर्ण. झेड ची लगतची बाजू कोणती, समोरची एक्स वाय झाली, कर्ण वाय झेड असेल तर लगतची बाजू कोणती एक्स झेड. मग लगतची बाजू एक्स झेड छेद कर्ण कोणता आहे वाय झेड. एक्स झेड छेद वाय झेड आणि एक्स झेड ची किंमत किती आहे 8/17.
म्हणून कॉस झेड बरोबर 8/17 आणि शेवटचं जे आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे कुठला टॅन झेड. टॅन झेड, झेड कोणाचं टॅन गुणोत्तर, झेड कोणाचं टॅन गुणोत्तर, समोरील बाजू छेद लगतची बाजू एक्स वाय छेद एक्स झेड, एक्स वाय छेद एक्स झेड आणि एक्स वाय किती काढले आपण 15 छेद एक्स झेड किती आहे 8 म्हणून टॅन झेड बरोबर 15/8. तर अशा प्रकारे आपल्याला हे गुणोत्तर काढता येतं. फार सोपं आहे. आपण याच्या पाठीमागचं उदाहरण पण अशाच प्रकारे होतं, फक्त तुम्हाला बाजू कोणती कोणत्याही दोन बाजू देतील त्याची तिसरी बाजू प्रथम पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काढायची आहे आणि मग पुढे गुणोत्तर द्यायचे. तर सोपी उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर अजून गाळलेली जागा हा एक प्रश्न आहे. तसंच आपल्याला चौथाही प्रश्न दिलेला आहे अशाच प्रकारचे. साइन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा याच्या किमती काढायला सांगितल्यात. साइन थिटा कॉस थिटाची किंमत काढायची आणि त्यानंतर मग त्याचा वर्ग करायचा. अशा प्रकारचं चौथं उदाहरण आहे. आता पाचवं उदाहरण जे आहे आपण बघूया गाळलेली जागा भरा. पाचवा प्रश्न आहे त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा भरा. नंबर 1 साइन 20 अंश बरोबर कॉस बॉक्स किती अंश असं विचारलेलं आहे. साइन 20 अंश बरोबर कॉस किती अंश असेल म्हणजे किती कोण असेल. तरी कसं काढता येईल आपल्याला. आपल्याकडे एक सूत्र आहे आपल्याला माहिती आहे की साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा आपल्याला माहिती आहे बरोबर. आपण साइन 20 म्हणून साइन 20 बरोबर कॉस 90. आता थिटा किती घ्यायचा आपल्याला 20 किती असणार मग म्हणून साइन 20 अंश बरोबर कॉस. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. त्या सूत्रात मी किमती ठेवल्या 90 मधून 20 केले 70 अंश म्हणजे साइन 20 अंश बरोबर कॉस किती आला 70 अंश म्हणजे या बॉक्स मध्ये किती आहे ना 70. म्हणून साइन 20 अंश बरोबर कॉस 70 अंश. त्यानंतर दुसरे विचारलेले आहे टॅन 30 अंश गुणिले टॅन बॉक्स दिलेला आहे ते एक असं दिलेलं आहे. तर आपल्याला सूत्र असं माहिती आहे आपल्याकडे सूत्र आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा याच्यामध्ये टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1 असं एक सूत्र आहे आपल्याकडे. मग तर हे टॅन 90 वजा
थिटा आपण या रिकाम्या जागी आपण काय करणार आहोत, किती किंमत येते पाहणार आहोत. आपल्याला tan 30 दिलेला आहे. tan 30 अंश गुणिले tan बघा 90 वजा 30 बरोबर 1. म्हणजे tan 30 अंश गुणिले 90 वजा 30 काय ना tan 60 अंश. 90 मधून 30 घालवला आपण बरोबर 1. म्हणजे तुमच्या रिकाम्या जागी किती येते पहा. म्हणून tan 30 अंश गुणिले tan बॉक्स मध्ये 60 येणार आहे अंश बरोबर काय 1. त्यानंतर पहिल्यासारखंच एक उदाहरण आहे तिसरं. त्यामध्ये cos 40 अंश तिसरं दिलेलं cos 40 अंश बरोबर साइन cos अंश विचार. किती अंश विचार. आता आपल्याकडे एक सूत्र आहे पहा. cos थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा असं सूत्र आहे. त्यात किंमत ठेवावं तर 40 अंश येते. cos 40 अंश बरोबर साइन थिटा या ठिकाणी 40 आहे म्हणजे इथं सुद्धा थिटा या ठिकाणी 40 ठेवायचं. मग म्हणून cos 40 अंश बरोबर 90 वजा 40 किती आला साइन 50. म्हणून त्या बॉक्सच्या ठिकाणी किती येणार आहे 50 अंश. म्हणून cos 40 अंश बरोबर साइन 50 बॉक्स 50 येईल बॉक्सच्या ठिकाणी 50 अंश. तर अशा प्रकारची उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत. आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 जो आहे तो पूर्ण केलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बहुपर्यायी चे प्रश्न आहे. त्याच्या प्रश्नाचा अचूक पर्याय लिहा, परंतु तुम्हाला ते सोडवून योग्य तो पर्यायाचा अचूक पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू दिलेल्या असतील. एक तिसरी बाजू काढून मग जे लघुकोण आहे त्यांची त्रिकोणमितीय गुणोत्तर, साइन गुणोत्तर असेल, कॉस गुणोत्तर असेल, टॅन गुणोत्तर असं दिलायचे. तिसऱ्या प्रश्नात पण तसंच आहे, फक्त बाजू त्रिकोणाच्या काही वेळेला कर्णाने एक बाजू दिली जाते, काही वेळेला काटकोन करणाऱ्या 2 बाजू दिल्या जातात, तिसरी बाजू पायथागोरसच्या प्रमाणानुसार काढायची आणि आपण जी गुणोत्तर जी सूत्र आहेत त्या पद्धतीनं लिहायचे. त्यानंतर ह्या 90 वजा थिटा ही जी सूत्र आहेत त्या सूत्रांचा वापर करून सुद्धा काही उदाहरणं सोडवायची आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्नसंग्रह 8 इथं संपवलेला आहे. तर सर्वांना समजलं असेल आणि फार सोपी आहे, काही कठीण नाही, फक्त सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. जी सूत्र मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली होती ती सूत्र तोंडपाठ असतील. साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर, टॅन गुणोत्तर परत एकदा रिवाइज करतो मी. तर साइन गुणोत्तर जे आहे ते समोरील बाजू छेद करणं, त्यानंतर कॉस गुणोत्तर लगतची बाजू छेद करणं आणि टॅन गुणोत्तर हे जे आहे ते समोरची बाजू छेद लगतची बाजू. असं ही जी गुणोत्तर आहेत हीच आपल्याला पुढे 10वी मध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे त्रिकोणमिती प्रकरण शिकताना. तर तुम्ही 9वी मध्येच याचे जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा, तर नक्की तुम्हाला ते समजतील आणि चांगल्या प्रकारे त्याचा सराव होईल. धन्यवाद. आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण पुढचा भाग बघूया.